मित्रांनो, 15 ऑगस्ट जवळ येत आहे आणि आपण सर्व भारतीय 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन हा साजरा करत असतो आणि आपल्या प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे की आपल्या राष्ट्रध्वजाचा कोणी अपमान करणार नाही याची काळजी प्रत्येक भारतीयाने घेतली पाहिजे. आणि भारतीय राष्ट्रध्वजावर जर कुठला शब्द, मजकूर किंवा अक्षर त्याचबरोबर स्लोगन छापले असेल, असे करणे कायद्याने गुन्हा आहे. त्याचबरोबर या कायद्याचे उल्लंघन करणे असे समजले जाईल. त्याचबरोबर त्याला कायद्याने शिक्षा सुद्धा होऊ शकते. भारतीय राष्ट्रध्वज अनादर प्रतिबंधक कायदा 1971 नुसार व भारतीय ध्वजसंहिता कायदा 2002 नुसार त्याला कठोर शिक्षाही होऊ शकते व भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करणे किंवा भारतीय राष्ट्रध्वजाचा गैरवापर करणे यामुळे त्याला शिक्षा सुद्धा होऊ शकते. जर कोणी भारतीय राष्ट्रध्वजावर अक्षर, शब्द किंवा स्लोगन छापून त्याचा गैरवापर करत असेल तर त्याला 3 वर्षाची शिक्षा किंवा दंड सुद्धा होऊ शकते किंवा 3 वर्षाची शिक्षा त्याचबरोबर दंड सुद्धा त्याला होऊ शकते. आणि आपल्या प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे की भारतीय राष्ट्रध्वजाचा येणाऱ्या 15 ऑगस्टला कोणी अपमान करणार नाही. त्याचबरोबर त्याला कोणी अशा ठिकाणी सुद्धा खाली फेकणार नाही की ते रस्त्यावर किंवा इतरत्र पडले राहील. त्यामुळे प्रत्येक भारतीयांनी नक्की जबाबदारी घ्या आणि आपल्या राष्ट्रध्वजाचा मान वाढवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.